श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रावण पौर्णिमा. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. दरवर्षी या श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. तसेच या श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच वरुण देवतेची सुद्धा पूजा केली जाते. पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या शनिवार श्रावण पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. शत्रू घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला तुळशीपाशी ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला तुळशीपाशी ठेवायची आहे. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी 9:30च्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्हाला 5 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत करायचं आहे. कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. 3 सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पवित्र वनस्पती मानली जाते जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे सकारात्मक ऊर्जा राहते, धनधान्याची वृद्धी होते आणि रोग, गरिबी व दुःख दूर राहतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील गरिबी, दरिद्रता ही दूर होते. जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर तुळशीमुळे आपल्या कुटुंबातील सर्व संकट हे दूर होतात आणि वास्तुदोषाचा प्रभाव हा देखील कमी होतो. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळस असणं हे खूप महत्त्वाचं आहे. विशेष स्थितीवरती या तुळशी संबंधित आपण काही उपाय जर केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात. जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप प्रामाणिकपणे कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. आणि म्हणून जर आपण विशेष स्थितीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात. तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग हे कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल किंवा जमिनीचं असेल तर या कुठल्याही कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही जाणवत नाही. घरातील दुःख, गरिबी ही निघून जाते आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल जे आहेत तर ते होत असतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध जे असतं तर ते तुम्हाला 1 ते 2 चमचे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत.
हळदीमुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून थोडीशी हळद टाकायची आहेत आणि अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। पहा, तूपच घालण्याचा प्रयत्न करा। जर तूप नसेल तर मग तुम्ही तेल घाला, परंतु असेल तर तुम्हाला तूपच घालायचं आहे। यानंतर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत। अखंड घ्यायच्या आहेत, ज्याला फुलं असतील अशाच लवंगा घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला तुळशीपाशी घेऊन जायच्या आहेत। गेल्यानंतर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। दिव्याची वात ही उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा लावा, कारण उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते। आपल्या घरामध्ये जी काही धन संपत्ती येते तर ती उत्तरेकडूनच येते, म्हणून त्या दिशेला या दिव्याची वात करून हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे। यानंतर तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत। धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे दूध जे आहे तर ते हळदी मिक्सयुक्त दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर या 5 लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। या तिन्ही सेवा माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवेने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते। आता या लवंगा तुम्हाला तुळशीजवळ ठेवायच्या आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता तुळशीला आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, संकट, अडथळे, वास्तुदोष दूर होण्यासाठी, आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। तुमची संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर ज्या 5 लवंगा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्यातील 2 लवंगा ह्या तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत। एका नवीन लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या बांधून घ्यायच्या आहेत आणि ह्या 2 लवंगा तुम्हाला जिथे तुमचे पैसे ठेवतात, महत्त्वाची कागदपत्र असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत। जेव्हा तुम्ही अशा लवंगा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवतात तेव्हा तुमच्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होते। प्राप्त झालेली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहते। त्याचबरोबर उद्या या शनी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, तिथे एक तुपाचा दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा घाला। असं केल्याने पितृदोष हा कमी होतो। जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागत असतं, आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, म्हणून हा उपाय जर आपण केला तर पितृदोष हा दूर होत असतो। श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा ही अतिशय पवित्र तिथी मानली जाते, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्राला दूध अर्पण करावे। यावेळी चंद्राच्या मंत्राचा जप करावा। असं केल्याने व्यक्तीच्या विवाहिक जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात। पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अडलेली कामे देखील पूर्ण होतात। तसेच घरगुती काही त्रास असतील तर ते सुद्धा दूर होतात। तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुमची जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही तर तुम्हाला उद्या देवी लक्ष्मीला एक गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करत असताना ओम कमले कमालय प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला उद्या श्रावण पौर्णिमाला हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।